आजचा नैवेद्य होता देवीला दुधाचा नैवेद्य दाखवला, आरती केली आणि त्यासोबतच ना मी दिवसभर जे काही म्हणजे फराळ करते ना ते मी सगळं नैवेद्याला देवाला दाखवूनच मी फराळ करते. आजचा कलर आहे निळा आणि निळ्या कलर सोबतच खूप सुंदर अशी साडी घातली मी. त्यानंतर मी गेले होते सोनाराच्या दुकानात. काही घेतलं नाही बरं का, पण माझ्याकडे घरात ना माझ्या एका जुन्या मंगळसूत्राचे मणी होते. मी कधी शक्यतो मोडायला जात नाही, घेतलं तर नवीनच घेते, मोडत काय नाही. माझ्याकडे खूप जुन्या वस्तू आहेत ज्या मी जपून ठेवलेल्या आहेत. हेच त्यातले मणी होते जुन्या मंगळसूत्राचे. त्याचं ना मी बनवलं की मंगळसूत्र म्हणून, जे आता सगळ्या बायका मंगळसूत्र म्हणून घालतात. मी तर मंगळसूत्र कायम गळ्यात घालते, पण आपण जे लहान मुलांच्या गळ्यात हातात घालतो बघा मनगट्या म्हणून, तर ते मी बनवून घेतलं. आता साहजिकच आहे, माझ्या आईने मला मनगट्या नसतील घातल्या सोन्याच्या, कारण माझ्या आईकडे सोन्याचे मणी नव्हते आणि त्यात मी तिसरी. कशा घातल्या असतील सांगा बरं मला. तर तुम्ही आता काही लोक कमेंट्स करतील किंवा इवन ज्या ऑफलाईन मला ज्या माझ्या भेटणाऱ्या बायका आहेत ना त्या पण म्हणतील, हे काय नवीनच, हे काय नवीन तयार आहे, तुला कोणाची नजर लागणार आहे. तर मला माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ना त्या सगळ्या करायच्या आहेत आणि त्यातून मला जो आनंद मिळतो ना तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुम्ही काही बोला, मला काही फरक पडत नाही. मला आवडलं म्हणून मी ते केलेलं आहे. आता दगडाला दृष्ट लागते, मी तर धडधाकट माणूस आहे, कधी जाड होते कधी पातळ होते, दोन्ही तर मी छान दिसते. मग तुमची कुणाची तर सोडा, पण मला माझी दृष्ट लागू नाही म्हणून मी हे केलेलं आहे. चला तर मग रात्री दुर्गा माता मंदिरात गेलो होतो आरतीला. आई राजा उदो उदो